चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. राज्यसभेच्या माध्यमातून भाजपची नवी रणनीती. भारतीय जनता पक्षाने 18 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपची यादी येताच राजकीय वर्तुळात 2 केंद्रीय मंत्र्यांची चर्चा आहे. कारण या यादीत रवनीत सिंह बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांच्या नावांचा समावेश नाही. भाजपच्या उमेदवार यादीत दोघांची नावे नसल्याने केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांना डच्चू मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजपच्या उमेदवार यादीत रवनीत सिंह बिट्टू यांचं नाव असेल असं मानलं जात होतं. ते राजस्थानातून राज्यसभेवर गेले आहेत. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आलेला आहे. पंजाबच्या शीख समुदायातून येणारे, या समाजातील महत्त्वाचा राजकीय चेहरा असलेले बिट्टू मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 21 जूनला संपेल. संसदेचे सदस्य नसल्यानं त्यांचं मंत्रिपद जाणार हे स्पष्ट झालं आहे. मध्य प्रदेश कोट्यातून राज्यसभेवर गेलेले आणि केंद्रीय मंत्री झालेले जॉर्ज कुरियन यांचंही नाव राज्यसभा उमेदवारांच्या यादीत नाही. कुरियन यांचा कार्यकाळ देखील 21 जूनला संपणार आहे. त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचंही मंत्रिपद जाईल. भाजपने बिट्टू आणि कुरियन यांना पुन्हा संधी दिल्यानं मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वाढली आहे. या दोघांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईत 7 बांगलादेशी घुसखोरांना अटक. मुंबई पोलिसांनी बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात मोठी कारवाई करत 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्वजण वैध कागदपत्रांशिवाय सुमारे 15 वर्षांपासून भारतात राहत असल्याचा आरोप आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. ही कारवाई अंधेरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पोलिसांनी केली. गुप्त माहितीच्या आधारे विशेष मोहीम राबवून देशात बेकायदेशीररित्या प्रवेश करून वास्तव्यास असलेल्या 7 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले हे नागरिक बेकायदेशीर मार्गाने भारतात दाखल झाले होते आणि गेल्या 1.5 दशकापासून अधिकाऱ्यांच्या नजरेत न येता मुंबईत राहत होते. शस्त्र प्रतिबंधक पथकाची कारवाई. युवकाकडून ड्रॅगन चाकू जप्त. शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या शस्त्र प्रतिबंधक पथकाने काल एका युवकाला अटक करून त्याच्याकडील धारदार ड्रॅगन चाकू जप्त केला. पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव वैभव प्रकाश कुरणे, वय 23, राहणार भातकांडे गल्ली असे आहे. अलीकडे बेळगाव शहरात वाढलेल्या चाकू व अन्य शस्त्राने प्राणघातक भोसकाभोसकी करण्याच्या प्रकारांना आळा घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर आणि ग्रामीण व्याप्तीतील पोलीस ठाण्यांमध्ये भोसकाभोसकी प्रतिबंधक पथकाची रचना करण्यात आली आहे. सार्वजनिकांच्या सुरक्षेसाठी ही पथके रात्रंदिवस गस्त घालून संशयितांची झडती घेत असतात. त्या अनुषंगाने मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील जुन्या भाजी मार्केटजवळ आरोपी वैभव याला अडवून त्याची झडती घेतली असता त्याने बेकायदेशीररित्या स्वतःजवळ प्राणघातक ड्रॅगन चाकू बाळगल्याचे उघडकीस आले. वायुदल अग्निवीरांच्या 7व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपन्न. सांबरा येथे अग्निवीरांच्या 7व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. 22 आठवड्यांचे कठीण प्रशिक्षण पूर्ण केलेले 1250 अग्निवीर वायुसेनेत दाखल झाले आहेत. या सोहळ्यात सारंग हेलिकॉप्टर पथकाचे हवाई प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरले. सांबरा येथील वायुसेना प्रशिक्षण केंद्र आज देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमले होते. सलग 22 आठवडे अत्यंत खडतर आणि प्रभावी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या 7व्या तुकडीतील एकूण 1250 प्रशिक्षणार्थीचे दीक्षांत संचलन दिमाखात पार पडले. कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अभिजित कुमार यांनी अग्निवीरांच्या या आकर्षक संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. तसेच प्रशिक्षण काळात उत्कृष्ट कामगिरी आणि शिस्त दाखवणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जगातील एकमेव 5 हेलिकॉप्टरचे प्रदर्शन पथक असलेल्या सारंगने स्वदेशी बनावटीच्या ALH ध्रुव हेलिकॉप्टर्सचा वापर करून सांबराच्या आकाशात विविध साहसी कसरती सादर केल्या. आकाशात हेलिकॉप्टर्सनी रेखाटलेल्या वेगवेगळ्या रचनांनी भारतीय सैन्याची ताकद अधोरेखित केली.
सभ्यतेसमोरील आव्हानांचा विचार करून वायुसेना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. त्या दृष्टीने अग्निवीरांनी आपली कौशल्ये वाढवून देशसेवेत प्रामाणिक योगदान द्यावे, असे आवाहन एअर कमांडर सूरज शंकर यांनी केले. गावठाण जमिनीवर प्रार्थनास्थळ उभारण्यास गावकऱ्यांचा विरोध. स्मशानभूमीसाठी असलेल्या गावठाण जमिनीवर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न कणबर्गी येथील ग्रामस्थांनी हाणून पाडला. ग्रामस्थांच्या विरोधानंतर संबंधित ठिकाणचे काम तातडीने थांबविण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने वातावरण शांत राहिले. ऑटो नगर कणबर्गी परिसरातील नवीन आरटीओ केंद्राजवळ गावठाण जमिनीत एका समाजाची स्मशानभूमी आहे. या ठिकाणी काही महिन्यांपासून प्रार्थनास्थळ उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. संबंधित जागेभोवती संरक्षक भिंतही उभारण्यात आली होती. गेल्या 2 दिवसांपासून जागेचे सपाटीकरण करून बांधकामासाठी आरेखन करण्यात आले होते. तसेच बांधकाम साहित्यही तेथे आणून ठेवण्यात आले होते. या हालचालींची माहिती मिळताच कणबर्गीतील युवक व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. गावठाण जमीन केवळ स्मशानभूमीसाठी देण्यात आली असून त्या ठिकाणी अन्य कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली. ग्रामस्थांच्या आक्षेपानंतर संबंधितांकडून या ठिकाणी स्मशानभूमीशी संबंधित कामच सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र ग्रामस्थांनी जागेचा मूळ उद्देश बदलण्यास विरोध दर्शवत कोणतेही नवीन बांधकाम स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सुरू असलेले काम थांबविण्यात आले. आदित्यराज कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा पत्रकारांवर हल्ल्याचा प्रयत्न. आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध आर्थिक फसवणुकीचे आरोप आणि गुन्हा दाखल झाला आहे. तसेच कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. शहरातील भाग्यनगर येथील कंपनीच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची माहिती आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांकडून अडवण्यात आल्याचा तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीविरोधातील कारवाई आणि कार्यालयातील परिस्थितीबाबत माहिती संकलित करण्यासाठी विविध माध्यमांचे प्रतिनिधी कार्यालय परिसरात दाखल झाले होते. यावेळी कंपनीच्या काही महिला कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना प्रश्न विचारण्यास व चित्रीकरण करण्यास विरोध केल्याचे सांगितले जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पत्रकारांशी वाद घातल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार काही कर्मचारी एकत्र येत माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच अपमानास्पद शब्दांचा वापर करून पत्रकारांना तेथून निघून जाण्यास सांगितल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.